राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते मैत्रिणींनो. तर चला बघू आज सकाळची आपले कामं धंदे, दिवसभर काय काय केलं आपण, दिवसभराचे कामं किती राहते. तर बाईच्या जातीला आहे का जराशी तरी फुरसत मैत्रिणींनो? किती काम केलं तर कमीच पडतं. तर आता सकाळी सकाळी म्हटलं आता काय करावं. रात्रीच्या पोळ्या पडलेल्या होत्या. रात्री काळ्या मसाल्याची वड्याची भाजी केलेली होती. दीपकला ती काळ्या मसाल्याची वड्याची भाजी नाही आवडली, कारण त्याला वडाच आवडत नाही, पिवळा केला नाही म्हणून काळ्या मसाल्याचा केला, तरी त्याने खाल्ला नाही मैत्रिणींनो. मग पोळ्या तशाच एवढ्या मोठ्या पडून राहिल्या. तर असा प्रश्न पडतो रोज रोज काय भाज्या करावं, काय करावं. त्याला वेगळी करावं लागते, आम्हाला वेगळी करावं लागते. माझ्याकडे एवढा टाईम नाही राहत मैत्रिणींनो, तुम्ही तर बघू शकता किती राहतं माझ्याकडं धावपळ. तर आता म्हटलं रात्रीच्या पोळ्या आहे तर ह्याचा आपण भुगा करू मस्त छान. तर चला आता भुगा करायला घेतला. इथं कांदा कापून घेतला, हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, कोथिंबीर नाही, कोथिंबीर संपलेली आहे मैत्रिणींनो. तर असा भुगा करा. तुमच्याकडे भिजर पडलेल्या असल्या पोळ्या वगैरे खूप चांगला लागतो. फेकून देण्यापेक्षा खाल्लेलं बरं, अन्न पोटात गेलेलं बरं मैत्रिणींनो. त्याच्यामुळं ना आपण आता किती महागाई झालेली, मागा मोलाचे गहू राहते तर त्याची आपण किंमत कळाली पाहिजे आपल्याला. तर आता इथं भुगा चांगला मस्त पोळ्याचा करून घेतला. आता याच्यात टाकले जिरे. तर असा भुगा करून घ्या चपातीचा, खूप चांगला लागतं. सकाळी पोरांना सोरांना आपल्या डब्याला कधी नवद्या करून छान लागतं भुगा. कधी काय खाल्लं पाहिजे. म्हटलं आता सकाळी सकाळी भूक लागलेली मैत्रिणींनो. मी योगा करते ना, आता योगा केल्यामुळं ना लवकर सकाळी भूक लागते. तर मग आता योगा केलं सकाळी काही खायला बी नव्हतं, सफरचंद वगैरे संपलेले होते. तर म्हटलं आता भुगा करू. गोळ्या पण घ्यावा लागतात, ते युरिक ॲसिड झालेले त्याच्या पण गोळ्या घ्याव्या लागतात मैत्रिणींनो. आणि पाऊस बघा 2 दिवसापासून इतका पाऊस आहे, असं उघडायचं नाव नाही ऊन नाही काही. तर असं या पावसाचे कामधंदे पण सुधरत नाहीत आणि सुचत पण नाही. आणि असं वाटतं की पांघरून झोपून जावा, इतकं म्हणजे वातावरण थंड थंड झालेलं आहे सगळीकडं मैत्रिणीनं. पाऊस सगळीकडे चालू आहे आता सध्या. पुरं आलेले, कुठं कुठं काय पुरं आला तर कुठं काय म्हशी मेल्या आहे, किती म्हणजे नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान मैत्रिणींनो या पावसामुळं. तर बघा हे असं काय करणार आहे आता. तर चला आता आपल्याला ना छान मस्त इथं झाडं पण लावायचे. हे झाडं तसेच पडलेले आहे, आता हे कशात लावायचे त्याचा विचार करते. मातीची कुंडी नाही आहे, म्हटलं होतं मातीच्या कुंडीत लावू. आता याला फुलं येतात मैत्रीण. बघा ते कळी आलेलीच आहे, नीलकमल म्हणून. भुगा झाला, आता इकडे भुगा घेतला करून. तर आज खूप मूगभजे झालेले, त्याच्यामध्ये कोबीची भाजी झालेली आहे. सकाळपासून कामं चालू आहे मैत्रिणींनो. तर असं 5 मिनटंसुद्धा बसायला वेळ नाही भेटला मैत्रिणींनो. तर चला आता इथं पाणी करून घेतलं, लिंबू पाणी करून ठेवलं. जेव्हा पेन होईन तेव्हा पेन होईन, काय करणार आहे. पण करून ठेवलेलं कसं पटकन घेता येतं, उचलता येतं आणि पेता येतं. आणि मग नसल केलेलं तर मग राहून राहतं तसंच बा पिऊ म्हणता. आता इथं ना ते काळा मसाला वाटून घेते, भाजून घेते. कारण ना काळा मसाला ते पडलेला होता आणि तुम्हाला मी दाखवलेला होता एका व्हिडिओमध्ये, दुकानात होता ते. आता म्हटलं भाजून ठेवू. आपल्या शेजारीच गिरणी आहे, दळतात तिथं. पण मग ते काय म्हणे थोडंसं ना कडक झाला पाहिजे, ऊन पडलं का तेव्हा घेऊन या दळायला. तर म्हटलं भाजून ठेवू, जेव्हा नवीन तेव्हा नवीन. थोडंसं पाऊस उघडला का ऊन पडलं का नेऊ दळायला मैत्रिणींनो. ते असे कामं राहते. तर सकाळपासून बाईच्या जातीला बसायला जमतं का सांगा बरं. बसलं तर बसू शकतं, पण मला 5 मिनटंसुद्धा बसू वाटत नाही. जीवाला शांती नाही माझ्या, 5 मिनटंसुद्धा मी घेत नाही. कुठं ना कुठं चालू राहतच. हात इथं नाही तर तिथं नाही तर इथं साफसफाई कर, तिथं साफसफाई कर. तेव्हा आता घर राहतं मैत्रिणींना, घर म्हणून वाटतं. घरात लक्ष्मी थांबती आहे बघा. आता इथं ना कोबीची भाजी केलेली आहे आपण छान मस्त, टमाटर वगैरे टाकून करायची. अशी कोबीची भाजी खूप चांगली लागते, खूप चवदार. तर तुम्ही बघितली लोखंडाच्या कढईत करून घेतलेली कोबीची भाजी. तर मैत्रिणींनो या असे कामं राहते. तर घरात किती बी काही साफसफाई करा. घरात झाली का दुकानात जावं लागतं, दुकानातली झाली का घरी करावं लागते. आणि या धावपळीमुळं ह्याच्यामुळं खाण्याचं टाईम टेबल नसतं, काही नसतं वेळेवर. मग ते ॲसिडिटी होती, ॲसिडिटी झालेली. डॉक्टर म्हणे वेळेवर तुम्ही खाती नाही. मग ते युरिक ॲसिड चेक केलं मैत्रिणीनं, युरिक ॲसिड झालेलं आहे. तर मग म्हटलं आता ही डाळ पडलेली होती
तर याच्यानं आपण असं गरमागरम पाऊस पण चालू आहे तर भजे करू. महिनाक्स झाली डाळ घरातच पडलेली होती, आणली होती दुकानातून, आपल्या दुकानातच असते ही डाळ विकायला, पण मग ना आणली होती तर ती तशीच राहून गेली. तर म्हटलं आता ह्याच्याने भजे करू. सकाळी टाकली होती भिजायला. हे बघा युरिक ॲसिड झाले, अशा नसा सुजल्या आहे. तर ह्याच्यानं गोळ्या पण आता चालू आहे. चेक केलं डॉक्टरने तर ते म्हणे हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ या डाळी सळ्या अजिबात खाऊ नका. मैत्रिणीनं कोणाला युरिक ॲसिड झालेला असेल तर डाळी सळी खाऊ नका, डॉक्टर लोक सांगते. तर हरभऱ्याची डाळ तर अजिबातच खायची नाही. आणि मी खाल्ली का मैत्रिणीनं दुखायला लागतं ते, परत शिरा सुजतात. हे बघा आता येणं मागं पिठलं खाल्लं त्या दिवशी हरभऱ्याच्या डाळीचं, तर त्या पिठल्यामुळं ना परत शिर सुजली, नसा सुजले आणि परत दुखायला लागलं. तर मग डॉक्टरने सांगितलं खाऊच नका अजिबात. तर म्हटलं मूग डाळ चालते का डॉक्टर, तर ते म्हणे हा मूग डाळ चालते, मूग डाळ खाल्ली तर काही हरकत नाही. तर म्हणून मग म्हटलं आता मूग डाळीची भजी करू. आणि आता सध्यानं पुरणपोळीसुद्धा करायची नाही. पुरणपोळी जर केली तर खाल्ल्याशी राहणार नाही. आणि पुरणपोळी बंद, पिठलं बंद, तुरीचं वरण बंद, तर हे सगळं बंदच करायला लावले मैत्रिणीनं डॉक्टरने. तर चला आता आपण हे मस्त वरचे सालटे काढून घेऊ. चांगली भिजली डाळ धुवून घेऊ स्वच्छ. बघा वरचे सालटे ऑटोमॅटिक निघाले भिजू घातल्यामुळं. तर आता वरचे सालटेनं आपण पाणी ओतून घेऊ आणि वरचे काढून घेऊ. तर मैत्रिणींनी हे असे काम आहे. आता इकडे भाजी टाकलेली होती, याला पाणी टाकायचं नाही भाजीला, कोबीच्या भाजीला ऑटोमॅटिक ते होऊन जाते, कारण पाणी राहतं त्याच्यात. पाणी टाकलं का पानचट लागती, तर चव नाही लागत. मैत्रिणीनं बारीक गॅस करून झाकून ठेवायची, ऑटोमॅटिक कोबीची भाजी होऊन जाते. आता इथं झालं बघा, आता हे सगळं झालं. आता भज्याचं वाटून ठेवलं तर त्याच्यामध्ये ही गॅलरी साफ करायला काढली. बघा आता हे खालचं घर झोपडीचं का असाना मैत्रिणींनो चांगलं राहतंय. खाली कुठेही माणूस काही करू शकतं. पसारा ठेवायला जागा राहते, पसारा टाका एखादी खोली करतो आपण. आता गॅलरीत इतका पसारा दुकानातला राहतो, काही ते साड्यांचे पुष्टे वगैरे काय नसतं आपल्या घरात काय एक म्हणून नसतं मैत्रिणीनं. तर ही साफसफाई बसूसुद्धा वाटत नाही जीवाला. असं बघितलं बसू वाटतं का सांगा बरं. तर म्हटलं वैशू पण होती, वैशूला पण जायचं होतं. पूजा बी आलेली, पूजाला बोलून घेतलं, मग तिला बाकीचे कामं करायला लावले, भांडे फडची पुसायला लावली. म्हटलं तू करे पूजा, मी ना गॅलरी आवरून घेते. मला का चैनच पटाना गेला गॅलरी आवरल्याशी मैत्रिणीनं. तर मस्त छान म्हटलं गॅलरी आवरून घेऊ. ते झाडं झुडपं लावायला सुद्धा आम्हाला जागा नाही बघा, एवढी गॅलरी. तर त्याच्यात काही ठुता येत नाही, काही करता येत नाही. बघा आता आवरून घेतली, एवढी वाकडी का होईना थोडंसं बरं वाटायला लागले. ही शीट आहे आमच्या गाडीची, ओमनीची शीट आहे, तर ते ठेवायला जागा नाही, तिथं ठेवून दिले मैत्रिणीनं. गॅलरी पण धुवून घेतली चकाचक मस्त. पाऊस पण चालू आहे बघा, अशा पावसात मी गॅलरी आवरली. आता हे तुम्हाला तुळशीचे फायदे सांगते मैत्रिणीनं. ही तुळस माझी पहिली तुळस होती वाळलेली, तर ही वाळलेली तुळस मी तशीच ठेवली. कारण काय ह्याचे फायदे, तर समजा आता एखाद्या आपलं शेजारी पाजारी म्हातारा माणूस किंवा वारलं, तर काय करायचं, आपल्या घरातलं कोणी एखादं चाललं मोतीला, तर त्याला नाही तुळशीची तुळस जराशी टाकायला द्यायची त्याच्या स्मशानभूमीमध्ये, कारण त्याची बी सद्गती होती आणि आपल्याला पुण्य लागतं मैत्रिणींनो. तर हे तुळशीचे असे फायदे. आजकाल कसं, आता पहिले लोक माळकरी होते तर गळ्यात माळ राहायची, तर ती माळ तशीच जायची. आता काही एवढे माळकरी लोक नाही, काही नाही, माळे नाही घालते, काय नाही. तर त्याच्यामुळे ही अशी तुळस टाकायची आपण आठवण करून द्यायची. आपल्या एखाद्या घरातले माणूस जर जाऊ लागलं तर म्हणायचं बाबा हे तुळस टाक, त्याच्या ह्याच्यावर टाकून दे, तर त्यालाही सद्गती भेटलं आणि आपल्यालाही पुण्य लागन मैत्रिणींनो. तर हे तुळशीचे असे फायदे, मी त्याच्यामुळे तुळस वाळलेली तशीच ठेवून देते. आता इथं भजे झाले, भजे काढून घेऊ, थोडंसं जेवण करून घेऊ मैत्रिणींनो. आणि वैशू पण जाणार आहे आता. तर हे असे आपले सकाळपासूनचे कामं 5 वाजूस तर मैत्रिणींनो. आता ही पूजा आहे ना, तिला म्हटलं घे आता पडची पुसता चालली वैशू मैत्रिणींनो. तिला उशीर झाला, सकाळी जायचं होतं, पण हे असे कामं निघाले ना. आता झालं आवरलं, वैशू गेली, मी पण आले दुकानामध्ये मैत्रिणींनो. 5-6 वाजले मला दुकानात येता. आणि एक का चक्कर व्हायना, येवाचं लागतं दुकानामध्ये. दुकानाची